हर हर महादेव शंभो. महाशिवरात्री निमित्ताने आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. अतिशय दिव्य तेवढेच प्रभावी असे हे उपाय असणार आहेत. कमी वेळात कमी खर्चिक असे हे उपाय आहेत, म्हणून प्रत्येकजण हे उपाय करू शकतं. कारण प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या समस्यांना आपण सामोरं जात असतो. अनेकांना अनेक अडचणी असतात, जसं काय की आरोग्याच्या समस्या असतील, तर कोणाला नोकरी मिळत नसेल, नोकरीमध्ये समस्या येत असतील, किंवा लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतात. आर्थिक संकट दूर होण्यासाठी करू शकतात. ज्यांचे कोणाचे विवाह जमत नसतील, विवाह जमण्यासाठी सुद्धा, त्याचबरोबर संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील, त्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतात. त्यानंतर की आपल्या जीवनातील जी काही संकट आहेत, दुःख आहेत, अडीअडचणी आहेत, त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतात. अतिशय छान आणि विशेष फलदायी असे उपाय असणार आहेत, म्हणून व्हिडिओ जरूर पहा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत, किंवा प्रत्येक महिन्यात येणारी जी शिवरात्र असते तेव्हासुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतात. तर पहा, ज्यांना कोणाला आरोग्याच्या समस्या असतील, जे काही रोग असतील किंवा व्याधी असतील, त्यासाठी हा उपाय करावा. महाशिवरात्रीला दुधात कच्चे तांदूळ आणि खडीसाखरचा जो धागा असलेली खडीसाखर असते, ज्याला आपण बघा चौकोनी किंवा अशा आकारातली पण खडीसाखर येते, पण ती खडीसाखर न वापरता ज्यात धागे असतात अशा पद्धतीची जी खडीसाखर असते ती आपल्याला घ्यायची आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी दुधात आपल्याला कच्चे तांदूळ आणि खडीसाखर त्यात भिजवून ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. त्यानंतर 2 वाती असलेला तुपाचा दिवा आपल्याला महादेवांसमोर लावायचा आहे. त्यासोबतच आपल्याला नमः शिवाय किंवा शिवाय नमः किंवा सांब सदाशिव किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम यातला कोणताही जप तुम्ही करू शकतात. हा उपाय तुम्ही देव्हाऱ्यासमोर केला तरीही चालू शकतं, किंवा मंदिरात जाऊन केलं तर अतिउत्तम. ह्या पद्धतीने आरोग्याच्या समस्या किंवा जे काही रोग असतील, व्याधी असतील, त्या दूर होण्यासाठी महादेवांना मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्या ठिकाणी जमेल तेवढा वेळ जप करायचा आहे. त्यानंतर की ज्यांना कोणाला नोकरीमध्ये अडचणी येत असतील, चांगली नोकरी मिळत नसेल किंवा मिळाली तरी त्यात काही ना काही समस्या येत असतील, किंवा करिअरमध्ये काही अडचणी येत असतील, तर त्यांनी हा उपाय करावा. चांदीच्या तांब्यात पाणी भरून त्यात आपण चांदीचा शिक्का टाकायचा आहे आणि ते जल महादेवांवर शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. लक्षात घ्या, जो तांब्या कलश आपण घेणार आहोत तो चांदीचा असावा आणि त्याच्यात आपल्याला एक चांदीचा लहान मोठा जसा जमेल कुठलाही शिक्का तुम्ही त्यात टाकायचा आहे आणि ते जे जल असणार आहे ते आपण शिवलिंगावर अर्पण करत असताना महादेवांचा कोणत्याही मंत्राचा उच्चार करत आपण त्या पाण्याने जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर जो काही आपण चांदीचा लोटा नेलेला असेल, चांदीचा तांब्या असेल, तो आपण घरी आणायचा आणि त्यात जे आपण कॉईन टाकलेलं होतं, चांदीचा शिक्का, तो आपण तिथेच अर्पण करून यायचा आहे. शिक्का घरी आणायचा नाही, फक्त कलश घरी आणायचा. आणि संध्याकाळी मंदिरात आपण तुपाचे, साजूक तुपाचे 11 दिवे त्या ठिकाणी प्रज्वलित करायचे आहेत. मंदिरात केलं तर अतिउत्तम, आणि नसेल शक्य तर तुम्ही देव्हाऱ्यात घरीसुद्धा करू शकतात. पण जे 11 दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर ते मंदिरातच केले तर त्याचे अजून चांगले लाभ तुम्हाला मिळतील. हा अतिशय विशेष असा उपाय आहे. तुम्हाला नोकरीमध्ये ज्या काही समस्या असतील त्या महादेवांना सांगायचं आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि शक्य होईल त्या ठिकाणी शिवस्तुती करायची आहे, महादेवांच्या मंत्रांचा जप करायचा आहे. अशा पद्धतीने मनोभावे उपाय केला तरच त्याचे आपल्याला रिझल्ट मिळत असतात. त्यानंतर धनवृद्धीसाठी किंवा आर्थिक संकट दूर होण्यासाठी आपण कोणता उपाय करायचा आहे, तर त्यासाठी दूध, दही, मध, तूप, गूळ किंवा साखर हे एकत्र करून आपण शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. एकत्र केलं तरीही चालू शकतं, किंवा फक्त अगोदर दुधाने, मग दह्याने, मधाने, तुपाने, गूळ किंवा साखरेने शिवलिंगावर ते अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने अगदी वेगवेगळंही तुम्ही अर्पण केलं तरीही चालू शकतं. त्याचंसुद्धा विशेष महत्त्व असतं.
नसेल शक्य तर एकत्र सर्व करायचं आणि त्याच्याने अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना महादेवांच्या कोणत्याही मंत्राचा जप करतच आपल्याला अभिषेक करायचा असतो. त्यासोबतच आपण 11 बेलपत्र आणि 11 धतुरा किंवा ज्याला धोत्र्याचं फळ आपण म्हणत असतो, तर हे आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. तर हे दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकतात. विशेष करून संध्याकाळी केलं तर अतिउत्तम आणि महादेवांच्या मंदिरातच करा किंवा तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये सुद्धा ही सेवा करू शकतात. पण मंदिरात केलं तर खूप जास्त त्याचे चांगले अनुभव तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. धनप्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आर्थिक संकट दूर होण्यासाठी हा खूप विशेष उपाय आहे. करायला विसरू नका. त्यानंतर विवाह जमण्यासाठी, ज्यांचे कोणाचे विवाह जमण्यात अडचणी येत असतील, मुलं असतील किंवा मुली असतील, हा उपाय प्रत्येकजण करू शकतं. त्यासोबतच जर संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तर त्यासाठी आणि विवाह जमण्यासाठी तुम्ही आता जो मी उपाय सांगणार आहे तो करायचा आहे. तर पहा, त्यासाठी आपल्याला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे. ज्या मुलामुलींचा विवाह जमत नसेल तर त्यांनी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि जेवढं तुमचं वय असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, जेवढं तुमचं वय असेल तेवढे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. प्रत्येक बेलपत्रावर अष्टगंधाचा किंवा चंदनाचा तिलक करायचा आहे. म्हणजेच अष्टगंध बेलपत्रावर लावायचं आहे. 3 पानांवर बेलपत्राचे ठिपके लावायचे आहेत. म्हणजेच अष्टगंधाचे किंवा चंदनाचे आपल्याला तिथे ठिपके लावायचे आहेत बेलपत्रावर आणि तेव्हासुद्धा महादेवांच्या मंत्राचा उच्चार करायचा आहे. आणि त्यानंतर महादेवांच्या पिंडावर किंवा शिवलिंगावर बेलपत्र पालथं अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्राची 3 पानं असतात, तर ते पानांची टोकं आपल्याकडे असावीत अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं आहे. आणि जेव्हाही तुम्ही ही पूजा करतील त्यापूर्वी महादेवांना प्रार्थना करायची आहे की ही सेवा, हा उपाय तुम्ही कशासाठी करतायत. महादेवांना सर्वच माहिती असतं, पण आपण आपल्या परीने जे काही आर्त भावनेने मनापासून भगवंताला ते सांगत असतो, कळकळीची विनंती करत असतो, तर तो जो भाव असतो तो महादेवांपर्यंत लवकर पोचतो. म्हणून महादेवांना ही अगोदर मनातली इच्छा सांगायची आणि हा उपाय करायचा आहे. बेलपत्र महादेवांवर अर्पण करायचे आणि त्यासोबतच खिरीचा नैवेद्य अर्पण जरूर करा. महादेवांना खिरीचा नैवेद्य अर्पण करण्याचंही महत्त्व असतं. अशा पद्धतीने ज्यांचे विवाह जमत नाही किंवा संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील त्यांनी आता जो मी उपाय सांगितला तो करायचा आहे. त्यानंतर जीवनात संकट येत असतील, कुठल्याही कामात अडथळे येत असतील किंवा कुठल्या अडचणी येत असतील तर त्यासाठी ह्या महाशिवरात्रीला किंवा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या जी मासिक शिवरात्र असते तेव्हासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. तर शिवरात्रीला रुद्राक्ष माळ भगवान महादेवांना अर्पण करायची आहे. 108 मणींची किंवा 108 रुद्राक्ष असलेली जी माळ असते तर ती शिवलिंगावर अर्पण करायची. त्या ठिकाणी ती माळ अर्पण केल्यानंतर थोडा वेळ तिथे तशीच ठेवायची आहे. तोपर्यंत तुम्ही शिवलिंगावर जलाभिषेक करू शकतात, पंचामृताचा अभिषेक करू शकतात. त्यासोबतच महादेवांवर जी काही पूजेचं साहित्य नेलेलं असेल, जसं की भस्म असेल, अष्टगंध असेल, बेलपत्र असेल, धोत्रा असेल किंवा नारळ अर्पण करण्यासाठी नेलेलं असेल, धूप दीप त्या ठिकाणी प्रज्वलित करायचं आहे. ती सेवा करायची आहे. शिवस्तुती किंवा शिवचालिसा, त्याचबरोबर महादेवांचं जी अष्टोत्तर शतनामावली आहे, म्हणजेच महादेवांची 108 नावं आहेत, ती त्या ठिकाणी बोलायची आहे. पूजाविधी करायची आहे. छानपैकी महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. तोपर्यंत ती रुद्राक्षाची माळ शिवलिंगावर अर्पण केलेलीच राहू द्यायची आहे. आणि पूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर जी रुद्राक्षाची माळ तुम्ही अर्पण केलेली आहे ती उचलून आणायची आहे आणि
त्यानंतर ती स्वतः धारण करायची आहे. रुद्राक्ष माळ स्वतः धारण करावी, पण जी रुद्राक्ष माळ तुम्ही धारण करतात त्याच्यावर जप करायचा नसतो किंवा जप केलेली माळ आपण गळ्यात धारण करायची नसते. गळ्यात धारण करायची रुद्राक्ष माळ ही वेगळीच असावी. महिला असतील किंवा पुरुष असतील, मुलं असतील किंवा मुली असतील, प्रत्येकजण रुद्राक्ष माळ धारण करू शकतं. पण रुद्राक्ष माळ धारण करण्याचे काही नियम आहेत, ते आपण पाळायला हवेत. रुद्राक्ष माळ धारण करणार असतील तर त्यासाठी कोणते उपाय आहेत, कोणते नियम आहेत, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर एकदा जरूर पहा. तर रुद्राक्ष माळ आपण गळ्यात धारण केल्याने ज्या काही जीवनात संकट, अडीअडचणी येत असतात, कामांमध्ये अडथळे येत असतात, ते दूर होण्यास मदत होत असते. त्यानंतरचा हा सुद्धा खूप महत्त्वाचा आणि विशेष फलदायी असा उपाय आहे. एकदा जरूर करून पहा. यात जेवढेही उपाय सांगितलेले आहेत तर त्यापैकी तुम्हाला जो कुठला योग्य वाटत असेल किंवा जो तुमच्यासाठी योग्य असेल तो उपाय करायचा आहे. तर महाशिवरात्रीला किंवा महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक महाशिवरात्रीला म्हणजे शिवरात्र असते दर महिन्याची, तेव्हासुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात. महालक्ष्मी मातेने सर्व कलांनी आपल्या घरात प्रकाशित राहावं, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा महत्त्वाचा उपाय आहे. तर पहा, 11 बेलपत्र आणायचे आहेत आणि ते स्वच्छ धुवून त्याच्यावर आपण महादेवांना म्हणजे महादेवांच्या मंत्राचा उच्चार करत त्या बेलपत्रांवर आपण तिलक करायचा आहे. तो अष्टगंधाचा किंवा चंदनाचा किंवा भस्म असेल त्याचाही तुम्ही तिलक करू शकतात. म्हणजे त्या बेलपानावर त्या अष्टगंधाचे ठिपके लावायचे आहेत. आणि त्यानंतर ती जी बेलाची पानं आहेत ती महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांचं जे काही पंचामृत अभिषेक असेल किंवा जल अभिषेक असेल, छान पूजाविधी करायची, पंचोपचारे महादेवांची पूजा करायची, त्यांना फळ फूल अर्पण करायचं, धूप दीप तिथे लावायचं आहे. महादेवांच्या मंत्रांचा जप मंदिरात बसून करायचा आहे. कोणत्याही मंत्राचा करू शकतात. त्यानंतर महादेवांना बिल्वपत्र अर्पण करायचं आहे. जे 11 बेलाची पानं तुम्ही नेलेली आहेत तर ती शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत असताना त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रच त्रिधायुतम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम अशा पद्धतीनेही तुम्ही बोलत बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. किंवा महादेवांच्या कोणत्याही मंत्राचा उच्चार करत बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं, ते तिथे तसंच राहू द्यायचं आहे. त्या ठिकाणी बसून तुम्ही महादेवांचं स्तुती करू शकता. शिवस्तुती करायची आहे, शिवचालिसाचं पठण करायचं आहे किंवा शिवलीलामृत या ग्रंथातील ज्या 42 ओव्या आहेत त्या 42 ओव्या तिथे पठण करू शकतात. किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा सांब सदा शिव असाही तुम्ही जप करायचा आहे. त्या ठिकाणी बराच वेळ ते बेलपत्र अर्पण केलेलं राहू द्यायचं. आणि त्यानंतर जेव्हाही तुम्ही घरी याल तर घरी येताना तुम्ही अर्पण केलेले बेलपत्र सोबत घेऊन यायचे आहेत. 11 बेलपानं आहेत तर ते बेलपत्र सोबत घेऊन यायचे. आणि जे कुठे तुम्ही पैसे ठेवत असतील, मग ती तिजोरी असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही कपाट असेल किंवा ज्या ठिकाणी आपण आपले महिन्याचं पगार वगैरे झाल्यानंतर जे पैसे आपण ठेवतो त्या ठिकाणी ते बेलपत्र ठेवायचे आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही बेलपत्र ठेवणार आहात ती जागा स्वच्छ आणि पवित्र असावी. इतर वेळेला आपला हात त्या बेलपत्रांना लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे मासिक धर्म असेल किंवा अजून काही असेल तर अशा वेळेला बेलपत्रांना आपला स्पर्श व्हायला नको. 11 बेलपानांचा हा खूप जास्त विशेष आणि फलदायी असा उपाय आहे, प्रभावी उपाय आहे, करायला विसरू नका. त्यासोबतच जर महाशिवरात्रीला नसेल शक्य झालं तर तुम्ही महाशिवरात्री दर महिन्याला येते म्हणजे शिवरात्र, तेव्हाही हा उपाय करू शकतात. यातला जो उपाय तुमच्यासाठी योग्य असेल तो जरूर करा. त्यासोबतच महाशिवरात्रीला 4 प्रहराची पूजा असते. ते प्रहराची वेळ कोणती आहे ती माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो जरूर पहा. पहिला प्रहरमध्ये शिवलिंगावर जल अभिषेक करावा, दुसऱ्या प्रहरमध्ये दह्याचा अभिषेक करायचा, तिसऱ्या प्रहरामध्ये आपण तुपाचा अभिषेक करायचा आणि चौथा प्रहर असेल तेव्हा मध आणि जलाचा अभिषेक करायचा आहे. तर विशेष असा हा उपाय आहे. प्रत्येक प्रहराचं खूप महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या रात्रीला प्रहराचा जो
कालावधी आहे त्यात जरूर तुम्ही उपाय करा. त्यामुळे पहा, पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर आणि चौथा प्रहर यात आपण जे काही अभिषेक करणार आहोत त्यामुळे आपल्याला आरोग्य, दीर्घायुष्य लाभते, धन, सुख, संपत्ती, मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होते. त्यासोबतच मनोकामना ज्या काही असतील तर इष्ट मनोकामनांची पूर्तता होत असते. त्यासोबत कष्ट, दुःख दूर होण्यास मदत होते आणि शिव पार्वती यांची अखंड कृपा प्राप्त होते. म्हणूनच हे जे प्रहरात अभिषेक सांगितलेले आहेत ते जरूर करा. जर समजा तुम्ही कुठल्याही परीक्षा देत असतील, मग त्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा अजून कोणत्या परीक्षा असतील, खूप मेहनत करूनही जर त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर अशा वेळेला अध्यात्माची जोड त्याला द्यावी. तर त्यासाठी शिवरात्रीच्या रात्रीला लाल रंगाचा जो धागा असतो, ज्याला आपण कलावा बोलतो, तर लाल रंगाचा धागा, कलावा महादेवांना अर्पण करायचा आहे, शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. महादेवांना तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि जेव्हा तुम्ही तो कलावा अर्पण करतील तो त्या ठिकाणी तसाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर थोडा वेळ तरी तिथे शिवलिंगावर राहू द्यावा. आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला जातील तर परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्या हातात तो बांधायचा आहे. महिला असतील तर डाव्या हातात, पुरुष असतील तर उजव्या हातात कलावा बांधायचा आहे. आणि परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी जर समजा त्या ठिकाणी चालत नसेल, अलाऊ नसेल करत, तर परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी तो काढून ठेवला तरीही चालू शकतं, पण घरातून निघण्यापूर्वी तो आपल्या हातात असावा. आणि जर चालणार असेल तर तो धागा आपल्या हातात बांधलेलाच राहू द्यायचा आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा ज्या कोणत्या परीक्षा देणार असतील त्याच्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होऊ शकतं. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने जर उपाय केला तर त्याचा आपल्याला नक्कीच लाभ मिळत असतो. आपलं जे काही मेहनत आहे, कष्ट आहेत ते तर आपण घ्यायचेच आहेत. परीक्षेसाठी जाणार आहोत तर अभ्यास तर करायलाच हवा, पण त्यासोबत हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच त्याच्यात यश मिळू शकतं. यात सांगितलेली माहिती थोडीही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. हर हर महादेव शंभो.